चला तर एस्पायरंट्स या टॉपिक मध्ये आपण पाहतोय सो स्टरलायझेशन. व्हॉट इज द मिनिंग ऑफ स्टरलायझेशन एस्पायरंट्स? स्टरलायझेशन इज नथिंग बट द कंप्लीट डिस्ट्रक्शन और कंप्लीट किलिंग और कंप्लीट इलिमिनेशन और कंप्लीट इनएक्टिवेशन ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम दॅट इज कॉल्ड एज अ स्टरलायझेशन. मग स्टरलायझेशनच्या क्लासिफिकेशनचा एक ब्रॉड व्ह्यू आहे एस्पायरंट्स. स्टरलायझेशनच्या क्लासिफिकेशनचे एक ब्रॉड क्लासिफिकेशन आहे. यामध्ये स्टरलायझेशनचे जे टेक्निक्स असतात, हे स्टरलायझेशन आपण जसं करतो कोणत्या मेकॅनिझमने करतो या बेसिसवरती याचे मेजर 2 क्लासेस आहेत. स्टरलायझेशन हॅज बीन क्लासिफाईड इंटू 2 मेन क्लासेस, दॅट इज थर्मल अँड नॉन थर्मल. थर्मल इन द सेन्स की जिथं आपण हिटिंग करून डिस्ट्रक्शन करतोय. नॉन थर्मल म्हणजे असं जिथं आपण विदाउट हिटिंग बॅक्टेरिया एकतर डिस्ट्रॉय करतोय किंवा बॅक्टेरिया हा इलिमिनेट करतोय, दॅट इज कॉल्ड नॉन थर्मल. मग थर्मल मध्ये आपल्याकडे वापस 2 क्लास येतात. त्यातील पहिला येतो तो म्हणजे ड्राय हीट आणि सेकंड वन येतो दॅट इज कॉल्ड मॉइस्ट हीट. ड्राय हीट म्हणजे काय असतं, जसं की ओव्हन मध्ये कुठल्याही प्रकारचं मॉइश्चर नाही आहे, सो दॅट इज व्हॉट द हॉट एअर ओव्हन कम्स अंडर द ड्राय हीट. आणि मॉइस्ट हीट म्हणजे काय असतं, जिथं कुठेतरी लिक्विडची स्टीम तयार करतोय आपण. इट जस्ट लाईक अ प्रेशर कुकर. सो लिक्विडची स्टीम तयार करतोय आणि त्या स्टीमचा वापर करतोय फॉर द स्टरलायझेशन. सो दिस इज कॉल्ड मॉइस्ट हीट. मग ड्राय हीट मध्ये आपण रेड हीट पाहिलं, सो फ्लेमिंग पाहिलं आणि हॉट एअर ओव्हन पाहिलं. मॉइस्ट हीट मध्ये जे आहे, सो मॉइस्ट हीट मध्ये इथं आपल्याकडे एक्झाम्पल्स आहेत एस्पायरंट्स, ऑटोक्लेव्हिंग, पाश्चरायझेशन अँड टिंडलायझेशन. हे मॉइस्ट हीटचे एक्झाम्पल्स आहेत. यानंतर एस्पायरंट्स आपण पुढे आलो नॉन थर्मल कडे. नॉन थर्मल याच्यामध्ये पुन्हा वापस 2 क्लास आहेत. म्हणजे आपण फिजिकली त्याला डॅमेज करतो किंवा फिजिकल त्याच्या साईडचा वापर करून त्याला इलिमिनेट करतो. मग फिजिकली आपण ज्याला डॅमेज करतो ते म्हणजे केमिकल स्टरलायझेशन, आणि फिजिकल त्याच्या साईडचा त्याच्या शेपचा वापर करून त्याला इलिमिनेट करतो, दॅट इज द फिजिकल. एक मिनिट फ्रेंड्स, अजून एक याच्यामध्ये डिफरन्स आहे की फिजिकली आपण इथं डॅमेज बी करू शकतो, फिजिकली आपण इथं सेपरेट बी करू शकतो. केमिकली तर 100% आपण डॅमेज करतो. म्हणजे नॉन थर्मलचे पुन्हा वापस 2 क्लास आले. त्यातील पहिला आला फिजिकल आणि केमिकल. दोन्हीमध्ये पण आपण यांना डॅमेज करतो. पण याच्यामध्ये या फिजिकल मध्ये जे दुसरा क्लास येतो दॅट इज फिल्ट्रेशन अँड रेडिएशन. ह्या फिल्ट्रेशन मध्ये आपण डॅमेज नाही करत आहे, फिल्ट्रेशन मध्ये आपण इलिमिनेट करतो. हे दोन्हीही नॉन थर्मल आहेत. दोन्हीही आपल्याला या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं काय लागत नाही आपल्याला सांगा, कुठल्याही प्रकारची हीट लागत नाही आपल्याला. आणि मग याचा वापर करून ह्या फिल्ट्रेशनचा आपण बॅक्टेरियाजला मायक्रो ऑर्गॅनिझमला आपण इलिमिनेट करतो. म्हणून हे पण एक स्टरलायझेशनची टेक्निक आहे ज्याच्या अंडरमध्ये ह्या सर्व फिल्टर्सला आपण घेतलेला आहे. मेम्ब्रेन फिल्टर, सिंटर्ड ग्लास फिल्टर, दॅट इज कॅन्डल फिल्टर अँड सेड्स फिल्टर, एवढे सगळे आहेत. मेकॅनिकल स्टरलायझेशन म्हणजे फिल्ट्रेशन. यानंतर एस्पायरंट रेडिएशन मध्ये आपल्याकडे लाईटचा वापर करून याच्या डीएनएला डॅमेज करतो आपण. हे पण एक प्रकारचं स्टरलायझेशन आहे, पण हे इलिमिनेशन नाही आहे, हे इनएक्टिव्हेशन आहे. मग याच्यामध्ये 2 क्लास. फर्स्ट वन इज आयोनायझेशन लाईट, सेकंड वन इज नॉन आयोनायझेशन. आयोनायझेशन मध्ये एक्स रेज, कॅथोड रेज, गॅमा रेज आणि बीटा रेज असतात. आणि नॉन आयोनायझेशन मध्ये एस्पायरंट्स आपल्याला इन्फ्रा रेडिएशन किंवा इन्फ्रारेड म्हणजे IR आणि त्यानंतर अल्ट्राव्हायोलेट म्हणजे UV. मग हे झालं तुमच्या फिजिकल मधलं केमिकल आणि फिजिकल मधलं केमिकल म्हणजे फिल्ट्रेशन आणि रेडिएशन. यानंतर आता या नॉन थर्मल मध्ये केमिकल आहे. केमिकल मध्ये पण आपल्याला 2 क्लास पाहायला मिळतात एस्पायरंट. त्याच्यामध्ये फर्स्ट क्लास आहे गॅसियस, सेकंड क्लास आहे लिक्विड. म्हणजे गॅस ज्याचा वापर ऍज अ केमिकल करतो फॉर द डिस्ट्रक्शन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. मग गॅसियस मध्ये आपल्याकडे एक्झाम्पल आहेत बीटा प्रोपिओलॅक्टोन, इथिलीन ऑक्साईड आणि यानंतरचा गॅस असतो फॉर्मॅल्डिहाइड. त्यानंतर एस्पायरंट्स लिक्विड म्हणून आपण जे वापरतो फॉर द केमिकल स्टरलायझेशन याच्यामध्ये खूप मोठा क्लास आहे. अल्कोहोल्स आहेत एस्पायरंट्स, अल्डिहाइड्स आहेत, फिनॉल्स आहेत, हॅलोजन्स आहेत, हेवी मेटल्स आहेत. यांच्यामध्ये सर्फॅक्टन्ट्स बी आहेत, काही डाईज बी आहेत ज्याचा वापर आपण करतो एस्पायरंट्स. इथं लिक्विड मध्ये आपण या फिनॉल मध्ये या अल्डिहाइड मध्ये याचे पुन्हा वापस काही एक्झाम्पल्स आहेत जे आपण पुढे पाहणार आहोत. आणि अशा प्रकारे या ठिकाणी आपण क्लासिफिकेशन कंप्लीट केलं आहे स्टरलायझेशनचं.